हाय हॅलो नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मॉम्स लाईफ बाय सुप्रिया नाईकच्या नवीन व्लॉगमध्ये. तर ठरवल्याप्रमाणे आज मी तुम्हाला दाखवणार आहे गावचा शिमगोत्सव. शिमगोत्सव हा गोवा आणि कोकण भागातील एक अत्यंत लोकप्रिय, रंगीबेरंगी आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध वसंत ऋतूतील सण आहे, जो हिंदू फाल्गुन महिन्यात साजरा केला जातो. हा उत्सव होळीसारखाच असून रंगांची उधळण, पारंपरिक लोकनृत्य, ग्रामदेवतेची पालखी मिरवणूक आणि पौराणिक दृश्यांच्या सादरीकरणाद्वारे वसंत ऋतूचे स्वागत करतो. शिमगो हा साधारणपणे 14 दिवसांचा उत्सव असतो, जो होळी पौर्णिमेच्या आसपास साजरा केला जातो. शिमगा हा शब्द शिशिर अग्नी या संस्कृत शब्दावरून आला असून हा सण प्राचीन कृषी परंपरांशी जोडलेला आहे. ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक वाद्यांसह गावोगावी मिरवणुका काढल्या जातात. ग्रामदेवतेची पालखी सजवून मंदिर ते सहाण अशी मिरवणूक काढली जाते. हा सण नवीन पिकांचे स्वागत, चांगल्यांचा वाईटावर विजय आणि सामुदायिक एकतेचे प्रतीक मानला जातो. थोडक्यात सांगायचे तर शिमगोत्सव हा गोवन आणि कोकणी संस्कृतीचा आरसा असून यात लोककला आणि भक्ती यांचा सुंदर मिलाफ पाहायला मिळतो. ज्या दिवशी आम्ही गावी पोचलो त्याच दिवशी आमच्या दारातनं पालखी जाणार होती, तर आम्हीसुद्धा लवकर देवाची पूजा करून घेतली. ह्या वर्षीचा शिमगोत्सव साजरा करण्यासाठी मी आली आहे माझ्या माहेरी रत्नागिरीला आणि माझ्या गावचे नाव आहे निवे खुर्द माईनवाडी. आणि हो, मी व्हिडिओज 2 पार्टमध्ये टाकणार आहे. एकामध्ये होलिका दहन आणि रंगपंचमी असेल आणि दुसऱ्या पार्टमध्ये पालखी सोहळा असणार आहे. पूर्ण गावात पालखीची मिरवणूक झाल्यानंतर पालखी सहानेमध्ये नेली जाते आणि रात्रभर जागरण केलं जातं. जोपर्यंत होलिका दहन होत नाही तोपर्यंत पालखीच्या समोर अशा प्रकारे गावातली सगळी मुलं लोककला नृत्य सादर करत असतात. नाचादरम्यान मल्हार आणि जिजाच्या नावाने आम्ही देखील चिवली पावले उडवली. होलिका दहना अगोदर आणि होलिका दहनानंतर सुद्धा पालखी अशा प्रकारे नाचवली जाते. होलिका दहन करण्यापूर्वी तिचे पूजन करण्यात येते. होलिकेजवळ जाऊन पूर्व किंवा उत्तरेकडे मुख करून बसून पूजा करण्यात येते. होलिकेस चारही बाजूने 3 किंवा 7 फेर धरून कच्च्या धाग्याने बांधण्यात येते. शुद्ध पाणी व अन्य पूजा साहित्य एक करून होलिकेस समर्पित करण्यात येते. पूजेनंतर एक कलश पाणी, अक्षता, गंध इत्यादींची आहुती देण्यात येते. नवीन धान्याचा अंश जसे गहू, चणे इत्यादींच्या लोंबी यांचीही आहुती देण्यात येते. होलिकेची पूजा केल्यानंतर तिचे दहन केले जाते. असे मानले जाते, होलिका दहन नेहमी भद्रेनंतरच करावे. चतुर्दशी किंवा प्रतिपदा तिथी असताना होलिका दहन करण्यात येत नाही. सूर्यास्तापूर्वी सुद्धा होलिका दहन करू नये. होलिकेच्या अग्नीत भाजले गेलेले पदार्थ खाल्ल्याने व्यक्ती निरोगी राहते. होळीतून निर्माण झालेली राख दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आणल्यास घरातील नकारात्मक शक्तींचा नायनाट होतो, अशी मान्यता आहे. शुभमुहूर्तावर होळी पेटवली जाते. होळीच्या भोवती प्रदक्षिणा घालून नारळ, नवीन पीक आणि काही वस्तू अर्पण केल्या जातात.
होळीच्या राखेला पवित्र मानले जाते आणि ती अंगाला लावली जाते. पौराणिक आख्यायिकेनुसार दैत्य राजा हिरण्यकश्यपू स्वतःलाच देव समजत होता. त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णू खेरीज अन्य कोणाचेही पूजन करत नसे. यामुळे हिरण्यकश्यपू अत्यंत क्रोधित झाले आणि अखेर त्यांनी आपली बहीण होलिका हिला प्रल्हादाला आपल्या मांडीवर बसवून अग्नीत बसण्याचा आदेश दिला. होलिकेस आगीत तिचे काहीच नुकसान होणार नाही असा एक वर प्राप्त होता. मात्र भगवान विष्णूंच्या कृपेने प्रल्हाद आगीतून वाचला व होलिका या आगीत जळून भस्मसात झाली. तो दिवस फाल्गुन पौर्णिमेचा होता. या घटनेनंतर होलिका दहन करण्याचा प्रघात पडला. होळी हा सण जुन्या वाईट गोष्टी, राग रुसवे विसरून नवीन सुरुवात करण्याचा संदेश देतो. शेतकरी नवीन पिकाचा भाग अग्नीला अर्पण करून आनंद साजरा करतात. मराठी वर्षाचे सरतेशेवटी फाल्गुन पौर्णिमेत साजरी होणारी होळी हुताशनी पौर्णिमा, शिमगा या नावाने ओळखली जाते. अपप्रवृत्तींना नष्ट करून त्यावर विजय मिळवल्याचा उत्सव साजरा करणारा हा सण खरे तर जुने जे वाईट असेल ते सोडून नव्याचे स्वागतासाठी सिद्ध होण्याचा हा सण. सृष्टी ही या काळात बदलत असते. वृक्ष आपली जीर्ण झालेली जुनी पाने त्यागून नवी धारण करत असतात. अनेक झाडांना मोहर आलेला असतो. फाल्गुनी पौर्णिमेपासून पंचमीपर्यंतच्या 5-6 दिवसात कुठे 2 दिवस तर कुठे 5ही दिवस हा उत्सव साजरा केला जातो. आणि होलिकेच्या दुसऱ्या दिवशी गावातल्या स्त्रिया आणि नववधू पाण्याने होळी शिंपतात. होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदन आणि रंगपंचमी साजरी केली जाते, ज्यामध्ये एकमेकांना रंग लावून आनंद साजरा केला जातो. आणि रंग लावण्यासाठी होलिका दहनामधल्या राखेचा वापर रंग म्हणून केला जातो. धुलीवंदनाच्या दिवशी गावातील सगळी लोक होळीतील राख घेऊन प्रत्येक घरात जाऊन घरातल्या देवाला आणि घरातील माणसांना ही राख लावून होळीच्या शुभेच्छा देतात. आणि अशा प्रकारे धुलीवंदन साजरा केला जातो. आम्ही सुद्धा एकमेकांना राख लावून थोडेफार कलर लावून धुलीवंदन साजरा केला. गावामधली ही होळी सेलिब्रेट करून तर मला खूप मजा आली आणि मी खूप एन्जॉय केलं. तर आजचा व्लॉग ज्यामध्ये आपण सेलिब्रेट केला आहे होलिका दहन आणि धुलीवंदन, हा तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि पार्ट 2साठी स्टे ट्यून आणि काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.